मुलांना आपण सोडवत आहे प्रॅक्टिस सेट 1.3. आपण 1, 2, 3 हे 3 प्रश्न सॉल्व केलेले आहेत. नाव विल गो टू द फोर्थ वन. राईट, फोर्थ वनमध्ये काय, टेक युअर टेक्स्टबुकच्या पेज नंबर तुम्ही जर बघितला तर पेज नंबर 22. दिस ऑन पेज नंबर 22. देर इज अ ट्रायंगल ABC दिलेला आहे एक, and a line is drawn from B on AC such that the angle Q is 90 degree. So a perpendicular line is drawn from B on line AC. Similarly, a perpendicular line is drawn from point A on BP which intersects at point P. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं बघा, प्रूव्ह ट्रायंगल CPA is similar with triangle CQB. हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरं काय विचारलंय, आता CPA म्हणजे काय बघूया. CPA म्हणजे हा अँगल जरा बघा. CPA म्हणजे मी येलो मध्ये मारतो लाइन्स. सो दिस इज अ CPA. सो अँगल CPA is similar with CQB. या ट्रायंगलशी सिमिलर आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हा झाला पहिला भाग. आणि दुसरं काय विचारलंय, AP लाईन दिलेली आहे 7, BQ दिलेला आहे 8, BC दिलेलं आहे 12 आणि विचारलेलं आहे AC. सिंपल प्रश्न आहे, कन्फ्यूज व्हायचं काही कारण नाही आहे. दोन ट्रायंगल जर सिमिलर दाखवायचे असेल तर आपल्याला फिट माहीत पाहिजे डोक्यामध्ये. आयदर AA टेस्ट किंवा SAS टेस्ट किंवा SSS टेस्ट, ह्या तिन्हीपैकी एक टेस्ट तरी फॉलो व्हायलाच पाहिजे. एकदा का एक टेस्ट फॉलो झाली याचा अर्थ बोथ द ट्रायंगल्स आर सिमिलर ट्रायंगल्स. अँड इफ दे आर सिमिलर याचा अर्थ काय, देअर करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ही पहिली कंडिशन. दुसरी काय आहे, द रेशियो ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स इज इक्वल. सो तेच अप्लाय करायचं आहे. बघू आपण. आता या दोन ट्रायंगलमध्ये मी तुम्हाला एक क्ल्यू सांगतो बघा. क्ल्यू, या ट्रायंगलमध्ये C आहे की नाही, आहे. या ट्रायंगलमध्ये पण C आहे. याचा अर्थ एक अँगल काय आहे, कॉमन. बघा ह्या इथं पण C आहे. APC मध्ये CPA मध्ये C तर आहेच, तसं CQB मध्ये पण C आहे. सो C कॉमनच झाला. म्हणजे ह्या डिस्क्रिप्शनमध्येच एक अँगल कॉमन आहे. सो वी कॅन राईट डाऊन अँगल C इज कॉमन. ओके, चला AA टेस्टमधली एक A तरी पास झाली. दुसरं बघा, इथे अँगल Q किती आहे. सो अँगल Q इज 90 डिग्रीज अँड अँगल P किती आहे. सॉरी दुसरं काय दिलेलं आहे, हे अँगल P पण किती आहे, 90 डिग्रीज. म्हणजे याचा अर्थ काय आहे, दोन अँगल सेम आहेत, याचा अर्थ दे आर कॉन्ग्रुएंट ऑर नॉट. येस. सो अँगल Q is congruent with angle P. This is given. आता दोन अँगल जर एक झाले, सेम असेल तर बाय अकॉर्डिंग टू AA टेस्ट, सो बाय AA टेस्ट ट्रायंगल CPA is congruent. आता C ला करस्पॉन्डिंग अँगल दुसरा ट्रायंगल मधला किती आहे, तो पण Cच आहे. राईट. P च्या करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे, इथं Q आहे. दिस शुड बी अँगल P. ओके, P च्या करस्पॉन्डिंग Q आहे. सो CQ. आणि लेफ्ट उरला कुठला, A च्या ठिकाणी उरलेला B. सो CQB. सो दिस इज प्रूव्ड नाव. सो दिस इज अ प्रूव्ड. आता पुढचा प्रश्न काय विचारलाय, फाइंड AC. AP, BQ, BC 12 आणि फाइंड SC.
आता याचा अर्थ काय आहे, रेशोज घ्या, करस्पॉन्डिंग साईडचे रेशोज घ्या आणि उत्तर काढा. मी काढणार नाही. बघा करस्पॉन्डिंग सी पी अपॉन सी क्यू इज इक्वल टू पी ए अपॉन क्यू बी इज इक्वल टू सी ए अपॉन सी बी. म्हणजे आपण ए सी अपॉन बी सी, ए सी अपॉन बी सी इज इक्वल टू यू कॅन टेक एनी वन ऑफ द रेशो. सिंपल आहे. उत्तर काढा. याचं उत्तर सांगतो मी तुम्हाला किती आहे पुस्तकामध्ये बघून. आय थिंक इट इज अ 10 point something. I will give the answer, but you have to do yourself now. 1.3 AC, ACचं अंतर BQ काय विचारले, 7 नंबर. क्वेश्चन नंबर किती आहे, 5th. क्वेश्चन नंबर 4th आहे ना. सो क्वेश्चन नंबर 4चा आन्सर दिलेलाच नाही याच्यामध्ये. 4चा आन्सर 1 minute, लेट मी चेक. 4चा आन्सर दिलेला नाही आहे. आन्सर काढू आपण. 4चा आन्सर दिलेला नाही आहे. सो वी कॅन राईट डाऊन हिअर. सी आपल्याला विचारलंय ए सी, काय विचारलंय ए सी. तर यामध्ये ए सी कुठे आहे बघूया. ए सी. सो ए सी डिवायडेड बाय ए सीच्या करस्पॉन्डिंग बी सी इज इक्वल टू कोणती पण घ्या, पी सी और ए पी दिलाय, ते ए पी दिलाय, ए पी घेऊ इज इक्वल टू ए पीच्या करस्पॉन्डिंग बी क्यू डिवाइडेड बाय बी क्यू. अरे कुछ ध्यान में आ रहा है कि नहीं आ रहा है, अरे समझ में आ रहा है कि नहीं आ रहा है, चमका कि नहीं चमका. ए सी डिवाइडेड बाय बी सी इज इक्वल टू ए पी डिवाइडेड बाय बी क्यू. सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या बघा. नाव दिस ए सी वे टू कॅल्क्युलेट. ए सी डिवाइडेड बाय बी सी इज गिवन एज 12 and that is equal to AP is given as 7 and divided by 8. So इकडे घ्या. So 4 to the 8 3. So AC is equal to 21 by 2 and that is equal to 10.5. So AC चं उत्तर आले 10.5. That is the answer. That is the answer. स्वतः काढा जरासं बघा. Coming down to the next one, 5th चा प्रश्न दिलेला आहे बघा. 5th इज इन ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियम आहे. ट्रॅपेझियम आणि पॅरलोग्राम. पॅरलोग्राम मध्ये अपोजिट साइड्स आर पॅरलल. ट्रॅपेझियम मध्ये ओनली वन पेअर इज पॅरलल. काय दिलेलं आहे, पी क्यू इज पॅरलल टू आर एस. पी क्यू इज पॅरलल टू आर एस. पी क्यू इज पॅरलल टू आर एस. दुसरं काय दिलं बघा, ए आर इज 5 times ऑफ ए पी. ए पीच्या 5 times आहे. आपण मागचा एक प्रश्नाचा सॉल्व केला ना आपण 2 times वाला, तो तुम्ही बघा जाऊन. आय थिंक इफ यू गो टू द, आपण एक सॉल्व केलं होतं बघा. सॉल्व क्वेश्चन मधला 5वा नंबरचा प्रश्न आहे. सॉल्व एक्झाम्पल्स मधला 5th नंबरचा प्रश्न आहे. इट इज सिमिलर टू दिस वन. AR is 5 times of AP and similarly AS is 5 times of AQ. आणि विचारले काय, प्रूव्ह दॅट SR is 5 times of AQ. म्हणजे हे जर 1 असेल तर हे 5 आहेत. 1 2 3 4 5 5 टाइम्स आहे. सिमिलरली इफ दिस इज अ 1, दिस इज 5 टाइम्स. 1 2 3 4 5. आणि तसं विचारलंय आपल्याला, हे जर 1 असेल तर हे 5 टाइम्स आहे. सिंपल प्रश्न आहे. दिस पी क्यू इज अ साइड ऑफ ट्रायंगल पी क्यू ए अँड एस आर इज अ साइड ऑफ एस ए आर ट्रायंगल. तर हे 2 ट्रायंगल जर आपण सिमिलर दाखवले, इफ वी शो these 2 triangles similar, then we can easily find out the ratio. So पहिला काय आहे, सो या दोघांचे रेशोज काढू आपण फार तर. सो AR अपॉन APQ
AR अपॉन AP इज इक्वल टू 5 हे गिवन आहे आणि दॅट इज आणि इथं काय येणार आहे AS अपॉन AQ इज इक्वल टू 5. सो दिस इज व्हॉट दिस इज गिवन. म्हणजे दोन साईडचा रेशो दिलेला आहे. हा साईड हा साईड हा साईड हा साईड हे दोन रेशो काय दिलेले आहेत आणि दोन्ही रेशो काय आहेत इक्वल. सो वी कॅन राईट डाऊन AR अपॉन AP is equal to AS upon AQ and that is equal to 5. This is given, right? याचा अर्थ दोन साईड दिलेले आहेत. साईड दोन साईडचे रेशो काय आहेत दोन साईडचे रेशो इक्वल आहेत तर आपण वी कॅन यूज SAS. आता SAS साईड अँगल साईड थेरम वापरायचा असेल तर ह्या दोन साईडच्या मधला अँगल म्हणजे हा अँगल आणि हा अँगल काय पाहिजे आपल्याला एक पाहिजे. Are they congruent? Yes, they are congruent because they are opposite angles. They are opposite angles. हे opposite angles आहेत ना. So we can write down angle PAQ is congruent with angle RA. इतना मी धरलाय PAQ तसा इतना RAS. Why they are congruent? Because they are opposite angles. They are opposite angles. Now there are two sides which are in ratios, equal ratios, and there is one angle which is in between the two angles is congruent. Then applying SAS theorem test. So we can write down. I'll write down here. So by AA test इथं लिहायचं राहिलं आपलं. So by AA test triangle RAS is similar to triangle PAQ. RA च्या corresponding PA बघा AS च्या corresponding AQ RS च्या corresponding PQ A मिडलला आहे हा पण A मिडलला आहे. So this is called as the correspondence of the angles and sides. So what we have to find it out now. So we get it. So AR, I can say AR upon AP is equal to आपल्याला विचारले काय आपल्याला आता शो करायला सांगितलंय SR डिवाइडेड बाय PQ. बरोबर आहे का बघा. RA म्हणजेच AR थोडं इथं AR आहे म्हणून मी RA च्या ऐवजी AR घेतलं. AR अपॉन AP is equal to SR upon PQ. And of course, and this is also equal to AS upon AQ. It is also equal to AS upon AQ. AR upon AQ किती आपल्याला मिळालं आहे AR upon AP किती आहे 5 आहे. So this is equal to 5 is equal to SR divided by PQ. So SR is equal to 5 times PQ. SR is equal to 5 times PQ. So this is a proof. कन्फ्यूज कुठं होणार पेअर फॉर्म करायला पेअर करस्पॉन्डन्स. RA म्हणजे PA, AQ म्हणजे AS, RS म्हणजे PQ. सो दिस आर कॉल्ड एज अ करस्पॉन्डन्स. त्यासाठी पहिला आपण काय प्रूव्ह केलं पहिला आपण हे दोन ट्रायंगल आपण सिमिलर ट्रायंगल्स प्रूव्ह केले युजिंग
angle test, and once they are proved, then their ratios are same. So taking the ratios, we proved that SR is equal to 5 times PQ. हे लिहून घ्या, and then we'll go to the 6-1. खरं 6-1 जो आहे, 6-1 हा सेम आहे. यू डू इट युअर सेल्फ. 6-1 सेम आहे. सी, यातून आपण काय शिकलो बघा. What we learn from this particular example, if there is a trapezium, two lines are parallel, and if you draw the diagonals, then both the triangles are similar and PQ upon SR is same. बरोबर आहे ना. हे दोन डायगोनल आहेत, PR आणि QS are diagonals. So this triangle and this triangle, both triangles are similar. So ratio of PQ upon RS is equal to the ratio of corresponding sides. So using this principle, हे सेम प्रिन्सिपल वापरा आणि 6 नंबरचा प्रश्न तुम्ही सॉल्व करा आणि त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये माझ्या लिहा. बुकच्या शेवटी उत्तर आहे ते तुम्ही क्रॉस चेक करू शकता. हे लिहून घ्या. देन विल गो टू द 7th one. ओके मुलांना, आपण 7th क्वेश्चनला जाऊ. या टाईपचं प्रूफ आपण केलेलं आहे ह्या चॅप्टरमध्ये. सुरुवातीला BPTच्या वेळी केलेला आहे, जाऊन बघा. पण आता हा प्रश्न वेगळा आहे. हे काय सांगतोय तर ABCD इज अ पॅरलोग्राम. ABCD इज अ पॅरलोग्राम म्हणजे AB इज पॅरल टू DC आणि AD इज पॅरल टू BC. The line AB is extended such that is extended till इथं DET जी लाईन मारलेली आहे ती त्याला कट होत नाही तोपर्यंत हा AB एक्सटेंड केलेला आहे. आणि या ठिकाणी आपल्याला प्रूव्ह करायचं आहे DE म्हणजे कोणता आहे. DE म्हणजे हा DE इंटू BE म्हणजे हा इज इक्वल टू CE इंटू TE. म्हणजे बघा, आता ही फिगर जर आपण अशी काढली तर काय विचारलंय बघा. DE इंटू BE म्हणजे दिस इंटू दिस शुड बी इक्वल टू CE इंटू C असं विचारलेलं आहे. म्हणजे हा ट्रायंगल हा इंटरसेक्ट, ही लाईन हा इंटरसेक्ट, ही लाईन हा इंटरसेक्ट, अशा प्रकारे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे. सुरुवातीला बघितल्यानंतर तुम्हाला वाटणार की अरे खूपच अवघड आहे वाटतं. अवघड नाही आहे. थोडं शांत डोक्याने बघा. आपल्याला ज्यावेळी असे प्रश्न येतात त्यावेळी आपण विचार करायला पाहिजे हाऊ वी कॅन अप्लाय टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. तर ते कसं आपल्याला अप्लाय करता येईल ते बघू. कारण एकूण बाजू बघा, DE आहे. DE म्हणजे ही बाजू झाली, BE म्हणजे ही बाजू झाली, CE म्हणजे ही बाजू झाली आणि TE म्हणजे याचा अर्थ ह्या दोन ट्रायंगल जे आहेत, इथं मी ट्रायंगलला एक लाईन मारतो अशी बघा. या ट्रायंगलच्या बाजू आहेत त्या. मग ह्या ट्रायंगल, हे दोन ट्रायंगल जर सिमिलर दाखवू शकलो आपण तर वी कॅन सॉल्व इझिली. इज इट नॉट? येस, वी कॅन सॉल्व इझिली. प्रयत्न करूया. एक तर अँगल E जो आहे, अँगल E जो आहे हा दोघांना काय आहे, अपोजिट अँगल आहे. सो वी कॅन स्ट्रेट वे राईट डाऊन हिअर. सो इथंच लिहितो मी, अँगल E इज कॉमन, राईट. अँगल E इज कॉमन. आता एक अँगल कॉमन झाला. आता हा अँगल जर कॉमन झाला, हा अँगल जर कॉमन झाला तर ह्या अँगलला करणाऱ्या दोन बाजू किंवा अजून एक अँगल, हे दोन बाजू ह्या प्रपोर्शनमध्ये पाहिजेत किंवा आणि कोणता तरी अँगल आपल्याला इक्वल दाखवायला पाहिजे. लेट अस ट्राय नाउ. सी, हा जो अँगल आहे तुमचा, हा जो अँगल आहे, हा अँगल किंवा तुमचा हा ए अँगल म्हणजेच हा अँगल आहे ना, आहे, राईट. ओके.
हा जो अँगल आहे बघा, अँगल BAD इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल, हा अँगल इज TBC म्हणजे हा अँगल, हा आणि हा अँगल काय आहे, इक्वल आहे ना, इक्वल असणार आहे. कारण हे कारण का तर ह्या दोन लाईन्स काय आहेत, पॅरलल लाईन्स आहेत. आपल्याला माहिती आहे बघा, समजा इफ देर आर टू पॅरलल लाईन्स आणि असं कट केलं तर वी नो दिस अँगल अँड दिस अँगल इज सेम, त्याला आपण काय म्हणतो, करस्पॉन्डिंग अँगल्स. सो दीज आर कॉल्ड ॲज अ करस्पॉन्डिंग अँगल्स. बरोबर आहे ना, मी जर चुकलो असलं तर मला करेक्ट करा. करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, सो दिस अँगल इज दिस अँगल. दुसरी गोष्ट मला सांगा, अँगल ए आणि अँगल सी इक्वल असणार की नाहीत? येस, पॅरलोग्रामचे अपोजिट अँगल्स काय असतात, इक्वल असतात. हा अँगल एक, हा अँगल एक. सो वी नो दॅट अँगल BAD is congruent with angle DCB. हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे की नाही? आहे. का आहे? बिकॉज इट्स अ प्रॉपर्टी ऑफ पॅरलोग्राम. सो इट्स वी कॅन राईट डाऊन प्रॉपर्टी ऑफ पॅरलोग्राम. बरोबर आहे ना, पॅरलोग्रामची प्रॉपर्टीज आहे आणि पॅरलोग्राम आहे हे दिलेलं आहे, राईट. दिस इज द फर्स्ट इक्वेशन अँड दिस फर्स्ट स्टेटमेंट, दिस इज द सेकंड स्टेटमेंट. आता जर तुम्ही फर्स्ट आणि सेकंड स्टेटमेंट तुम्ही जर पाहिला तर BAD इज इक्वल टू BCD म्हणूया आपण तर, किंवा DCB. आणि इथं हा अँगल TBC बरोबर आहे आणि हा अँगल DC बरोबर, म्हणजे याचा अर्थ हा अँगल B इज इक्वल टू अँगल C. सो वी कॅन राईट डाऊन फ्रॉम इक्वेशन. सो फ्रॉम 1 and 2 we get what we get from 1 and 2. The angle TBC is congruent with DCB. लक्ष द्या परत, ए आणि बी दोन्ही इक्वल आहेत कारण दे आर करस्पॉन्डिंग अँगल्स. त्यानंतर ए चा अपोजिट अँगल हा आहे बिकॉज पॅरलोग्रामची प्रॉपर्टी आहे. सो दिस अँगल अँड दिस सी अँगल विल बी इक्वल. सो नॅचरली अँगल बी अँड अँगल सी विल बी इक्वल. So this and this angle will be equal. आता दोन अँगल इक्वल झाले ना या ट्रायंगलचे, हा अँगल दोन ट्रायंगल इक्वल झाले. सो बाय AA टेस्ट we can confirm that both the triangles are similar triangles. So we can say now here by AA test of similarity, what we can say by AA test, ट्रायंगल. आता ट्रायंगल बघा, मला TBE घेतो मी इथं, एवढा ट्रायंगल घेतो या ट्रायंगल मधला. ट्रायंगल TBE इज सिमिलर विथ ट्रायंगल. आता TB च्या करस्पॉन्डिंग काय येणार आहे, DCE. सेंटरला कोणता आहे, बी म्हणजे हा आला, ह्याच्या सेंटरला सी म्हणजे बरोबर आहे. ई काय आहे, कॉमन आहे. हा इथं पण ई आला, इथं पण ई आला. हा ई म्हणजे हा ई शेवटी आला, ई शेवटी आला. सो कॉमन. सो बोथ द ट्रायंगल्स आर नाव similar triangles. Both the triangles are similar triangles. Once both the triangles are similar triangle, हा angle याला, हा angle याला, तर angle T is equal to angle D. Angle T is congruent with angle D because third angle anyway is going to be congruent. दुसरा म्हणजे ratios. So ratios काय असतात बघा, proportion बघूया आपण.
DE घेऊया पहिला, आपल्याला DEच काढायचं आहे. सो आपण इथं लिहू, फ्रॉम प्रॉपर्टी ऑफ सिमिलॅरिटी, फ्रॉम प्रॉपर्टी ऑफ similar triangles, property of similar triangles काय सांगतं? Ratios of the sides, corresponding sides are always equal, so ratios are equal, so we can write down DE. आता DE बघा इथं कुठं आहे? इथं DE च्या करस्पॉन्डिंग काय आला? TE. DE च्या करस्पॉन्डिंग TE. सो डिवायडेड बाय TE इज इक्वल टू CE च्या करस्पॉन्डिंग BE. DE च्या आणि इथं CE आला, तो CE च्या करस्पॉन्डिंग इथं कुठं आहे बघा? CE च्या करस्पॉन्डिंग BE डिवायडेड बाय BE. DE divided by TE is equal to CE divided by BE, and this is also equal to, आता ह्याच्या पुढचं आपल्याला गरज नाही आहे, but I'll write down this is also equal to TB, third side, TB divided by DC. This is not required, but still I am writing for your information. आता हे जे आपल्याला मिळालेलं आहे हे थोडे रिअरेंज करूया आणि हे क्रॉस मल्टिप्लाय करूया. सो व्हॉट विल गेट? DE इंटू BE, BE इकडे घेतलं मी, BE, अँड दॅट इज इक्वल टू CE इंटू हा TE मी या साईडला घेतला इंटू TE, अँड दिस इज व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह. सो दिस इज प्रूव्ड नाव. केवढं सिंपल आहे बघा. प्रश्न समजायला पाहिजे, कोणत्या ट्रायंगलमध्ये आहेत हे बघायचं पहिला, इन विच ट्रायंगल दे लाय, आणि त्या ट्रायंगलची सिमिलॅरिटी प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काय डाटा दिलेला आहे तो फॉलो करायचा. हा पॅरलोग्राम आहे. सो दिस अँगल मस्ट बी इक्वल टू दिस अँगल, दिस अँगल मस्ट बी इक्वल टू दिस अँगल, A मस्ट बी इक्वल टू B, A मस्ट बी इक्वल टू C, सो B मस्ट बी इक्वल टू C. कॉन्ग्रुएंट झाले. हा एक अँगल मिळाला. अँगल E ह्या साईडला पण आहे, या साईडला पण आहे. सो अँगल E काय झालं? दोन्ही कॉन्ग्रुएंट झाला. अपोजिट अँगल झाले ते, दे आर अपोजिट अँगल्स. सो इफ दे आर अपोजिट अँगल्स आणि B is equal to C, by AA test both the triangles are similar triangles, and if they are similar triangles then their ratios must be equal but of corresponding side, but of corresponding sides. रेशो घेतले, रिअरेंज केले, वी गॉट द आन्सर. सो दिस इज क्वाइट अ सिंपल वन. लिहून घ्या.